नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्राध्यापक आनंद देशते सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि सोपा पॉइंट आपण आज कव्हर करणार आहोत, तो म्हणजे हायड्रोकार्बन। आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन्स म्हणजे असा एक ऑर्गॅनिक कंपाऊंडचा ग्रुप आहे की ज्या कंपाऊंड्स मध्ये जे कंपाऊंड्स कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतात। पण समजायचं हायड्रोकार्बनचा अर्थ काय? कंपाऊंड्स विच आर मेड फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन ओनली, राईट। आता आपल्याला माहिती आहे जनरली दोन प्रकारचे हायड्रोकार्बन्स आपण सांगतो, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, राईट। ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे ज्या कंपाऊंड्स मध्ये त्याला आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो, आणि ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन कार्बन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, दॅट इज अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स, राईट। आपण आज काही सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स यांचे आपण काही एक्झाम्पल्स आज अभ्यास करणार आहोत, राईट। आपल्याला माहिती आहे की हे नाव आपण ऐकून आहोत, दॅट इज अल्केन। हे नाव आपल्याला माहिती आहे, अल्केन, ALKANE, अल्केन माहिती आहे आपल्याला, बरोबर। तर आपल्याला अजून एक नाव माहिती आहे, दॅट इज अल्कीन, ALKENE, अल्कीन आपल्याला माहिती आहे, राईट। आणि तुम्हाला अजून एक नाव माहिती आहे, दॅट इज अल्काइन, ALKYNE, अल्काइन, राईट। हायड्रोकार्बन्स थोडंसं माहित झालं, असे कंपाऊंड्स जे कार्बन आणि हायड्रोजननी बनलेले असतात त्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो, राईट। यस, हायड्रोकार्बन्स आर दोज कंपाऊंड्स विच आर मेड फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन ओनली, राईट। त्याचे आपण एक्झाम्पल्स घ्यायलो, त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण घ्यायलो म्हणजे पहिला ग्रुप आहे आपला अल्कीन, सेकंड ग्रुप सांगू आपण दॅट इज अल्कीन, हे अल्कीन झाला, सेकंड ग्रुप इज अल्कीन, अँड थर्ड वन इज अल्काइन, काय घेऊ आपण, अल्काइन, राईट। हे अल्कीन झालं आपलं, यस इट इज अल्कीन अँड इट इज अबाउट दिस अल्काइन। अल्केनचा अर्थ काय माहिती आपल्याला, अल्कीन तिघांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे, तिघांमध्ये ALK आहे ना, ALK इथं पण ALK आहे आणि इथे पण ALK आहे। ALK चा अर्थ माहित आहे, ALK चा अर्थ आपल्याला असतो, ALK म्हणजे आपला पॅरेंट आहे, बेस आहे, राईट। आणि हे बेस कसे लिहायचे असतात आपल्याला माहित आहे, जनरली आपले हे नाव लक्षात ठेवायचे, 10 पर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचे, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5, समजा 5 कार्बन आपल्याकडे आहे। जर ALK च्या ठिकाणी 1 कार्बन साठी आपल्याला अशा प्रकारचे शब्द वापरायचे, मीठ। ALK च्या ठिकाणी 2 कार्बन जर कंपाऊंड मध्ये असतील तर आपल्याला ETH अशा प्रकारचे शब्द वापरायचे। जर 3 कार्बन असतील तर काय वापरायचं सांगा, यस आपल्याला वापरायचे प्रोप हा शब्द वापरायचा, आणि जर 4 कार्बन असतील तर आपल्याला वापरायचे ब्यूट, आणि जर 5 कार्बन असेल तर आपल्याला वापरायचे पेंट, राईट। अशा प्रकारे पुढे आपण वाढवत जाऊ शकतो, राईट। C6 असेल, 6 कार्बन असेल तर हेक्स वापरायचे, 7 कार्बन जर कंपाऊंड मध्ये असेल तर HEPT, हेप्ट असं वापरायचे, राईट। जर 8 कार्बन्स असतील सांगा पटकनी काय वापरता येईल, ऑक्ट म्हणजे 8 कार्बन साठी, 9 कार्बन असेल तर नोन वापरायचं आपल्याला, आणि जर 10 कार्बन असेल तर आपल्याला काय वापरायचंय, दॅट इज डेक, अशा प्रकारचा आपल्याला बेस वापरायचं, राईट। लक्षात ठेवायचं, पहिलं काय सांगा, ALK चा अर्थ आपला बेस, काय म्हणले मी, 1 कार्बन साठी मीठ वापरायचे, 2 कार्बन साठी इट, 3 कार्बन साठी प्रोप, 4 कार्बन साठी ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन अँड व्हॉट दिस डेक, राईट। इथपर्यंत समजलं। मग तिघांमध्ये पण बेस सारखा आहे, ALK सारखा आहे, बदलायला कुठे बघा, इथं आहे ANE, इथं आहे ENE, आणि इथे आहे YNE, राईट। तिघांचा आपण एकदम शॉर्ट मध्ये काही इन्फॉर्मेशन आपण घेऊ, तिघांना आपण कम्पेअर करू, राईट। पहिला काय माहिती आहे आपल्याला, अल्केन। अल्केन कोण आहे माहिती आहे आपल्याला, यस अल्केन इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, काय म्हणलं बघा, अल्केन इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणलं, अल्केनला काय म्हणलं आपण, इट इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, याचा अर्थ काय,
दॅट इज कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, राईट. म्हणजे अल्केनचा अर्थ काय, दॅट इज कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्केन मध्ये काय असतं, कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. बघा अल्केन काय म्हणलं, इट इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. यस. नेक्स्ट बघा अल्कीन. अल्कीन कोण आहे, इट इज अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. लक्षात आहे इकडे काय म्हणलं बघा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, राईट. पुढे काय सांगू, अल्कीनला ओळखायचं कसं, जर त्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तो अल्कीन असणार, राईट. आणि अल्काईनला कसं ओळखायचं, पहिले लक्षात ठेव, अल्काईन इज अ अनसॅच्युरेटेड, अल्काईन इज अ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जर एखाद्या दोन कार्बन मध्ये एखादा जर ट्रिपल बॉन्ड असेल त्याला काय म्हणतात सांगा, अल्काईन. डबल बॉन्ड असेल तर अल्कीन, ट्रिपल बॉन्ड असेल तर काय म्हणतात, सॉरी सिंगल बॉन्ड आहे तर काय म्हणतात सांगा, अल्केन म्हणता येईल. ट्रिपल बॉन्डला अल्काईन, डबल बॉन्डला अल्कीन, सिंगल बॉन्डला अल्कीन. इथपर्यंत समजलेलं आहे. व्हॉट इज अ सॅच्युरेटेडचा अर्थ माहित आहे, इट कंटेन्स ऑल द कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे कार्बन कार्बनच्या मध्ये सगळे बॉन्ड सिग्मा असणार, याच्यामध्ये पाय बॉन्ड्स असतील, याच्यामध्ये पण पाय बॉन्ड्स असतील, राईट. पहिला डिफरन्स समजलेला आहे, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, कार्बन कार्बन सिंगल, कार्बन कार्बन डबल, कार्बन कार्बन ट्रिपल. पुढे जाऊ आपण आता. अल्कीनचा एक फॉर्म्युला असतो, त्याला आपण शब्द वापरतो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, राईट. MF असा शब्द वापरायचा, MF चा अर्थ आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. कोणाचा, अल्कीनचा. काय बेटा बघा, CnH2n+2 हे लक्षात ठेवायचं. आता यांचा अर्थ काय घ्यायचं बघा, N मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. यांचा अर्थ काय सांगा, N मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. मग यांची व्हॅल्यू इथे आपला असं ठेवता येतं 1 2 3 अप टू द व्हॉट इज N अशा प्रकारे ठेवता येईल, राईट. यांची व्हॅल्यू आहे, यांची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 2 3 4 अशा प्रकारचा आपण नंबर घेऊ शकतो, राईट. लक्षात ठेवायचं, अल्केन हॅव्हिंग जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज CnH2n+2. काय म्हणलं बघा, CnH2n+2, CnH2n+2, राईट. आता पुढच्या मध्ये जाऊ. अल्कीन मध्ये काय बनेल बघा, अल्कीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनणार आहे, राईट. दॅट इज CnH2n असं बनणार आहे. काय बनणार आहे बघा, CnH2n. लक्षामध्ये द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कीन इज व्हॉट दिस, CnH2n. काय बनणार आहे बघा, CnH2n. आणि पुढच्या मध्ये जाऊ. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्काइन इज CnH2n-2 असं बनणार आहे. बघा काय म्हणलं बघा, CnH2n-2 अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. कोणाचा आहे हा, अल्काइनचा. काय फॉर्म्युला आहे सांगा, CnH2n-2. अल्कीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CnH2n+2, राईट. आणि याचा काय सांगा, CnH2n. आणि याचा काय, CnH2n-2. काय बघा, CnH2n-2. यांचा अर्थ काय सांगा, यांचा अर्थ की नंबर ऑफ कार्बन्स. मग ते 1 2 3 अशा प्रकारचे नंबर ऑफ कार्बन्स आपण ठेवू शकतो, राईट. इथपर्यंत झालं, राईट. आता एखाद्या याच्यात एक्झाम्पल सांगतो, राईट. आता यांच्या ठिकाणी आपण 1 घेऊ. फॉर्म्युलामध्ये बघा, त्या फॉर्म्युलामध्ये यांच्या ठिकाणी आपला 1 ठेवायचं. फॉर्म्युला काय सांगा, C1. लक्षात आहे इकडे, यांच्या ठिकाणी 1 घ्यायलो आपण. H काय सांगा, H2 यांच्या ठिकाणी 1 घ्यायचे +2. बाई इथे काही ना म्हणजे फक्त इथे 1 असतं, C लिहिता येईल. हे पूर्ण सॉल्व्ह करा. 2 × 1 म्हणजे 2 + 2 किती झाले सांगा, हे 4, CH4. हे असं बनणार, राईट. जर आपण यांच्या ठिकाणी 2 जर ठेवला आपण, 2 काय सांगा, C2, राईट. 2 ठेवायचा. आता इथे काय सांगा, C2H2 × 2 + 2 असं येणार. बघा यांच्या ठिकाणी 2 ठेवायचं आहे. याला सॉल्व्ह करा. काय बघा, C2H, बघा C2H2 × 2 म्हणजे 4 + 2 दॅट इज 6, C2H6. इथपर्यंत समजायला. आता हा फॉर्म्युला बघू आपण, राईट. N म्हणजे कोण आहे माहिती आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. यस सांगा, N म्हणजे कोण, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, राईट. यांची व्हॅल्यू आपण इथे 1. बाय इथे लक्षात ठेवायचंय की अल्कीन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण एक कार्बनचा अल्कीन नाही बनणार.
अल्केन बनतो, हे सगळ्यात छोटा अल्केन आहे मिथेन. बट जर आपला अल्केन बनवायचं असेल तर ऍटलिस्ट आपल्याला 2 कार्बन घ्यावे लागतील. म्हणजे आपण यांची व्हॅल्यू 2 पासून स्टार्ट करू. व्हॅल्यू ठेवायची काय बनेल बघा, C2H2 into yes H what is 2 into 2 हे सॉल्व करा. काय आलं बघा, CH 2 into 2 म्हणजे किती झालं, CH सॉरी C2 आहे का, सॉरी C2H हे 2 into 2 किती झालं सांगा, 4 C2H राईट. पुढे बघा, पुढे 3 ठेवा. 3 मध्ये काय आलं बघा, C3 yes 2 into 3 C3 2 into 3 it gives what C3 3 दोन्ही 6 म्हणजे किती झालं सांगा, C3H6. पण समजायला बघा C2H4 C3H6. आता जाऊ अल्कीन कडे, अल्काइन कडे. अल्काइन मध्ये काय होणार सांगा, त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा आता राईट. अल्काइन मध्ये पण आपल्याला 2 कार्बन पासून सुरुवात करावी लागेल राईट. 2 कार्बन घेऊ आपण, यांच्या ठिकाणी 2 ठेवा राईट. असं लिहितो मी इथे, दॅट इज C2 लक्षात घ्या, C2H 2 into 2 minus 2 असं दिलेलं आहे राईट. याला सॉल्व करा, काय येतं बघा, काय येतं बघा, C2H हे 2 into 2 म्हणजे 4 minus 2 म्हणजे काय सांगा 2 C2H2 राईट. 3 ठेवू आता, 3 C3H 2 into 3 minus 2 बघा लक्षात इकडे काय आलं बघा आता, C3 3 दोन्ही 6 6 2 वजा केला आपण किती आले सांगा, 4 C3H4 काय बनलं सांगा, C3H4 राईट. आपण दोन एक्झाम्पल सॉल्व केले. पहिले एक्झाम्पल काय सांगा, यस अल्केनचं पहिले एक्झाम्पल काय, सेकंड एक्झाम्पल काय अल्कीन, आणि थर्ड एक्झाम्पल काय आपलं अल्काइनचं. लक्षामध्ये पहिले काय घेतलं बघा, यांच्या ठिकाणी 1 ठेवलं आपण, हे CH4 बनलं, यांच्या ठिकाणी 2 ठेवलं, C2H6 बनलेलं आहे. पण इथून आपण एक सिक्वेन्स लावू शकतो ना. पण इथे काय होतं माहितीये, कार्बनचा डबल होणार आहे, कार्बनचा डबल करून त्याच्यात 2 ऍड करायचं, असा फॉर्म्युला काहीतरी बनत आहे बघा. C1 याचा डबल 2 त्याच्यात 2 ऍड करा H4 यस. कार्बनचा नंबर मध्ये, कार्बनचा नंबर इथे 1 आहे, डबल प्लस 2 अशा प्रकारचे हायड्रोजन घ्यायचे. म्हणजे कार्बनचा नंबर 1 आहे, 2 हायड्रोजन त्याच्यात 2 हायड्रोजन मिक्स करायचे. किती झालं सांगा, CH4. इथे काय झालं सांगा, C2H6 2 चा डबल 4 प्लस 2 म्हणजे किती झालं 6. आता पुढचा जो अल्केन आहे आपण डायरेक्ट लिहू शकतो ना, प्रत्येक असं करण्याची गरज नाही. जर समजा मी इथे 3 कार्बन दिले, लवकर सांगा फास्ट, 3 कार्बन जर दिले समजा इथे राईट ना, तर मला सांगा H किती यायला पाहिजे राईट. डबल करायचं नंबर, 3 दोन्ही 6 प्लस 2 म्हणजे किती झालं 8. अशा प्रकारे पुढे C4 पॅरेंट्स काय करायचं माहिती आहे आता, डबल प्लस 2 घ्यायचे ना. C चा डबल किती करणार म्हणजे 4 चा डबल किती झाला 8 प्लस 2 म्हणजे किती झालं 10. अशा प्रकारे लिहायचं. म्हणजे अल्केन मध्ये काय फॉर्म्युला आहे, कार्बनचा नंबर डबल करायचा आणि त्याच्यात 2 हायड्रोजन ऍड करून H लिहून टाकायचे, 2 ऍड करून H चा नंबर लिहायचा. परत समजलेलं आहे यस. पुढे जाऊ आता. आणि इथे बघा अल्केन मध्ये सिंपल फॉर्म्युला पडत आहे, जेवढे कार्बन आहेत डबल मध्ये हायड्रोजन, 2 चा डबल 4, 3 चा डबल 6, पुढचं लिहिता येईल आता सिंपल फॉर्म मध्ये. काय लिहिता येईल सांगा, C4H8 राईट. पुढे काय लिहिता येईल सांगा, C5H10 म्हणजे काय सांगा, कार्बनचा नंबर डायरेक्टली हायड्रोजन मध्ये डबल करून टाकायचं. जर 2 हायड्रोजन्स आहेत अल्किन मध्ये तर 2 कार्बन्स आहेत तर 4 हायड्रोजन येतील राईट. 3 कार्बन आहेत तर 6 हायड्रोजन येतील, 4 कार्बन आहेत तर 8 हायड्रोजन, आणि 5 कार्बन आहेत तर 10 हायड्रोजन्स येतील. इथपर्यंत समजायला यस. अगदी सिंपल आहे राईट. पुढे बघा इथे काय होतं माहितीये राईट, कार्बनचा नंबर आहे ना, इथे काय करायचं माहितीये, जेवढे कार्बन्स आहेत त्या डबल करायचे हायड्रोजन आणि त्याच्यातून 2 वजा करायचे. म्हणजे इथे बघा आता कार्बनचा नंबर किती आहे सांगा 2 बरोबर, H डबल करा 4 त्याच्यातून 2 वजा करा म्हणजे किती झालं C2H2. कार्बनचा नंबर डबल करा हायड्रोजन मध्ये 6 त्याच्यातून 2 वजा करा, 6 तून 2 मिळून किती उरले 4. तर पुढचं लिहिता आहे ना आपल्याला C4H सांगा आता लवकर किती आहे, डबल करा, C चा नंबर डबल करा 8 मायनस 2 वजा करा 8 मायनस 2 किती झालं सांगा 6 C4H6. याच्यानंतर बघा आता C4H6 नंतर काय सांगा C5 डबल करा 10 मधून 2 वजा करा राईट, 10 मधून म्हणजे 10 मधून 2 वजा करा बरं किती आहेत बघा यस 10 मायनस 2 दिस बिकम्स व्हॉट दिस 8 C5H8 राईट. मग जर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल माहिती असेल, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जर माहिती असेल
तर कुठल्याही अल्किनचं आणि अल्काईनचं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू शकतो. अल्किन मध्ये काय केलं आपण, कार्बनचा नंबर हायड्रोजन मध्ये डबल करून 2 ऍड करायचे, राईट. म्हणजे CH4 C2H6 अशा प्रकारे इथे डायरेक्टली कार्बनचे जेवढे कार्बन्स आहेत हायड्रोजन डबल संपर्क करून टाकायचं C3H6 आणि इथे काय करायचं, डबल करून यात 2 हायड्रोजन वजा करायचे. इथपर्यंत समजत आहे? येस. आता याचं नाव कसं लिहिता येईल बघता येईल आपल्याला. याचं नाव कसं लिहिता येतं, राईट. याला आपण अल्किन म्हणलं ना, याला काय म्हणता येतं सांगा, राईट. बघा ALK चा लक्षात ठेवायचा. ALK म्हणजे कोण, आपला बेस आहे. मीथ, ईथ, प्रो, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक, राईट. आता याच्यामध्ये बघा कार्बन किती आहे बघा याच्यामध्ये, राईट. मला सांगा याच्यामध्ये कार्बन्स किती आहेत. यस, याच्यामध्ये कार्बन्स आहे 1 आणि 1 चा बेस काय बघा, 1 चा बेस येतं मीथ. 1 चा बेस काय सांगा, मीथ आहे, राईट. सिंगल बॉन्डचं एक्झाम्पल आहे. पुढे काय देणार सांगा तुम्ही, ANE, मिथेन. तसं इथे कार्बन किती आहे सांगा, 2 आहे. 2 कार्बनचा बेस काय, ईथ. मग इथे काय सांगा, इथेन. यस, आलं तुम्हाला. इथे काय सांगा, इथेन. इथे 3 कार्बन आहे. 3 चा बेस काय सांगा, प्रोप. सिंगल बॉन्ड आहे, एन, प्रोपेन. याचं नाव काय सांगा, ब्युटेन. अगदी सिंपल आहे, राईट. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. मग असं लिहिता येतं, इथं पण लिहिता येतं. मला सांगा या कंपाऊंड मध्ये कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहेत. 2 कार्बनचा बेस काय बघा, ईथ आहे. 2 कार्बनचा बेस काय, ईथ आहे. यस, इथल्या इथे, इथल्या फास्ट, ईथ, राईट. डबल बॉन्डचं एक्झाम्पल आहे. पुढे काय सांगा, ENE, इथेन. इथे डबल बॉन्डचं एक्झाम्पल आहे. प्रो, 3 कार्बन, डबल बॉन्ड, ENE, प्रोपीन. 4 कार्बन डबल बॉन्ड, ब्युटीन. 5 कार्बन डबल बॉन्ड, पेंटीन. लक्षामध्ये. हे जर समजलं तरी समजायला काही वेळ लागणार नाही, राईट. इथे काय सांगा, 2 कार्बन ट्रिपल बॉन्ड, वायनी, राईट. इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, एक्सेट्रा. अशा प्रकारे घ्यायचं, राईट. इथपर्यंत समजलेलं आहे. अल्किन इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, राईट. there is a carbon carbon single bond molecular formula CnH2n+2, राईट. n म्हणजे अशा प्रकारचा नंबर घ्यायचे, राईट. एक्झाम्पल मध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, राईट. नेक्स्ट अल्किन मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, CnH2n+, म्हणजे CnH2n चा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. इथिन, प्रोपीन, ब्युटीन आणि पेंटीन. दीज आर द एक्झाम्पल्स, राईट. पुढे बघा, अल्काइन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, राईट. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतं. CnH2n-2 चा मॉलिक्युलर फॉर्म्युला. एक्झाम्पल मध्ये इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन अँड व्हॉट दिस, पेंटाईन. इथपर्यंत समजलेलं आहे. यस. तर नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे व्यवस्थित लिहून घ्या, कारण की हायड्रोकार्बन्स ज्याला अल्किन माहित आहे, यस, ज्याला हायड्रोकार्बन माहित आहे, ज्याला अल्किन माहित आहे, त्याला ऑर्गॅनिक मध्ये कुठेच प्रॉब्लेम नाही येणार. ऑर्गॅनिक एकदम सिंपल असतात. नॉमेनक्लेचर चांगल्या प्रकारे माहित आहे, काही बेसिक जीओचे जे कन्सेप्ट माहित आहे. ऑर्गॅनिक एकदम सिंपल असणार. इथपर्यंत समजलेलं आहे. यस, अगदी सिंपल आहे, राईट. आता पुढे थोडंसं आपण याच्याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन आपण घेऊ, राईट. तिघांबद्दल, अल्किन बद्दल आणि अल्काइन बद्दल, राईट. एवढे पॉइंट्स तुम्हाला नक्कीच समजलेले असतील, राईट. वहीमध्ये लिहायचे व्यवस्थित. आणि काही जर नाही समजलं तर कमेंट्स मध्ये सांगत राहा. त्याचे आपण क्वेश्चन्स किंवा त्याचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लासमध्ये आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, राईट. ओके. फर्स्ट कोण आहे आपलं सांगा. फर्स्ट वन इज अल्किन, राईट. अल्किन म्हणलं आपण. यस, लक्षात ठेवा, अल्किन आहे तो, राईट. अल्किन आहे, हे अल्किन आहे आणि हे अल्काइन. पहिले थोडंसं 4-5 पॉइंट बघितला आपण. इट इज अ सॅच्युरेटेड म्हणलं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतं आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण सांगितलेलं आहे, राईट. अल्केन्सला काय म्हणता येते माहिती आहे. अल्केन्सला अजून एक शब्द आहे की दिस अल्केन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट दिस, पॅराफिन्स. याला पॅराफिन्स म्हणता येतं. अल्केन्सला काय म्हणलं जातं, पॅराफिन्स. तसंच अल्किनला काय म्हणलं जातं, these are olefins. पॅराफिनचा अर्थ काय, पॅराचा अर्थ आहे की there is a low affinity, त्यांची लो रिएक्टिव्हिटी आहे, राईट. त्यांची अफिनिटी लो आहे, त्याला पॅराफिन्स म्हणतो. आणि अल्किन्स अर्थ पॅराफिन्स आणि अल्किन्स अर्थ ऑलिफिन्स. ऑलिफिन्स आणि ऑइल लाईक कंपाऊंड्स असं म्हणलं तरी चालेल, राईट. ते लक्षात ठेवा. आता मेन डिफरन्स काय बघा, अल्किन आणि अल्काइन मध्ये फरक काय सांगा. आपल्याला माहिती आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये फरक आहे, राईट. जर आपल्याकडे सपोज एक्झाम्पल घेऊ आपण, C2H6 आपल्याकडे आहे, C2H6, राईट. इथे काय सांगा, C2H4 येईल आणि इथे काय सांगा, C2H2 येईल,
तिघांमध्ये मेजर फरक काय सांगा की अल्केन मध्ये म्हणजे अल्केनच्या कंपॅरिझन टू अल्केन सोबत करू आपण. अल्केनच्या कंपॅरिझन जर केला आपण कोणासोबत अल्केन सोबत तर अल्केन पेक्षा अल्केन मध्ये 2 हायड्रोजन्स कमी आहेत जर एक डबल बॉन्ड असेल आणि याच्यामध्ये एक जर ट्रिपल बॉन्ड असेल तर याच्यामध्ये पण 2 हायड्रोजन्स कमी आहेत. राईट मी असं म्हणू शकतो की अल्केन हॅव्हिंग 2 हायड्रोजन atoms less than what this alkane and alkyne having 4 hydrogen atoms less than alkane and 2 hydrogen atoms less than what this alkene. असं म्हणताय इथं समजायला ना. येस हा खूप महत्वाचा फरक आहे. कधी कधी एक्झाम मध्ये असं विचारलं जातं जर मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे त्या अशा गोष्टी जर माहिती असतील तर आपण ते इझिली आपण सॉल्व्ह करता येते. इझिली आपला आन्सर लिहिता येतं. कुठलाही मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिता येतं. आणि ज्याला हायड्रोकार्बन माहिती आहे लक्षात काय म्हणताय बघा ज्याला हायड्रोकार्बन माहिती आहे राईट ना ज्याला हायड्रोकार्बन माहिती आहे त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजायला एकदम सोपं जाणार आहे. राईट ना ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजायला एकदम सोपं जाईल. आणि हे कसं सोपं जाणार आहे ते आपण सांगू. ते मी सगळ्या प्रकारे ट्रिक्स तुम्हाला सांगेन. कसं लक्षात ठेवायचं रिएक्शन कशा पाठ करायच्या मेकॅनिझम कसं द्यायचे राईट ना स्पेशल नेम रिएक्शन्स त्यांच्या मेकॅनिझम सीटी मध्ये येणारे क्वेश्चन्स नीट मध्ये येणारे क्वेश्चन्स सगळे आपण क्लासमध्ये सॉल्व्ह करू. फक्त तुम्ही व्हिडिओज बघणं व्यवस्थित अभ्यास करणं आणि डाऊट्स असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला टाका किंवा युट्यूबच्या कमेंट्स मध्ये तुम्ही टाका. राईट आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. इथपर्यंत समजायला. यस अल्कीन अल्काईन बघा हे कोण आहे आपला हे समजलं याला काय म्हणतात ते सांगा. इट इज अ इथेन. याला काय म्हणतात सांगा. इट इज अ इथिन. आणि याला काय म्हणतात सांगा. इट इज अ इथाईन. इथपर्यंत आलो आपण. यस डिफरन्स समजला. कोणामध्ये किती हायड्रोजन्स कमी आहेत कोणामध्ये किती हायड्रोजन जास्त आहेत तिघांचा डिफरन्स कव्हर झालेला आहे. समजलं इथपर्यंत. ओके तर पुढे जाऊ आपण थोडस यांच्या नॉमेनक्लेचर बद्दल आपण विचार करू. राईट आता आपल्याला माहिती आहे नॉमेनक्लेचर आपण ऑर्गॅनिक मध्ये जेव्हा सांगतो आपण जनरली 2 प्रकारचं नॉमेनक्लेचर आहे कॉमन आणि आययुपीएसी. राईट थोडस याच्याबद्दल बोलू आपण. जर आपण अल्केन बद्दल सांगायचं ठरवलं आपण तर एखादा अल्केन काढू आपण दॅट इज अ CH3 बघा 2 कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे 2 कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे फक्त कार्बन आणि हायड्रोजन अशा प्रकारचे ॲटम्स आहेत म्हणजे इट इज अल्केन. आता याचं नाव लिहिताना आपण 2 प्रकारचे नावं लिहितो आणि कॉमन आणि आययुपीएसी. स्पेशली जे अल्केनचं नाव आहे ना ते दोन्ही ठिकाणी आपण जवळपास सेमच घेतो. याचं नाव लिहितो आपण इथेन. काय लिहितो आपण इथेन. पण जेव्हा आपण डबल बॉन्ड मध्ये जाऊ समजायचं आपण स्ट्रक्चर काढू अशा प्रकारे CH2 डबल बॉन्ड CH2 असेल. राईट मला सांगा CH2 डबल बॉन्ड CH2. आता याचे 2 नावं लिहिता येतील. जर आपण याचा आययुपीएसी नेम बघितलेला आहे तर त्याला इथेन असं लिहिता येतं. आणि याचं जर आपण आययुपीएसी नाव ठरवायचं असेल तर इथ लिहायचंय पुढे असं आपल्याला जोडायचे इथिलीन. राईट इट इज कॉल्ड एज इथिलीन इन कॉमन आणि आययुपीएसी मध्ये काय म्हणायचंय इथिन. आणि जर आपण असंच ट्रिपल बॉन्ड जर घेतला आपण CH ट्रिपल बॉन्ड CH. राईट हे कॉमन घेऊ आपण. कॉमनला काय म्हणायचं माहितीये या ग्रुपला म्हणायचं ऍसिटिलीन. काय म्हणायचं बघा काय म्हणायचं ऍसिटिलीन. आणि आययुपीएसी मध्ये काय म्हणायचं बेस लिहायचंय आणि पुढे काय लावायचं सांगा YNE दॅट इज इथेन इथिलीन इथिन ऍसिटिलीन व्हॉट इज इथाईन. पेपर समजलेलं आहे. काही आपण याची काही इन्फॉर्मेशन आपण घेतली अल्किन बद्दल आणि अल्काईन बद्दल. राईट एक सिंपल फॉर्म आहे. अजून खूप याच्यामध्ये एक्सपांड करता येतं आपल्याला. याचे स्ट्रक्चर्स असतील नंबर ऑफ एक्झाम्पल्स असतील ते आपल्याला सॉल्व्ह करता येतं. पण एवढं फक्त लक्षात बसलं का राईट. आणि याच्यावरती बेस आपण एक 2 एक्झाम्पल्स घेऊ. राईट आणि नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाऊ. राईट सपोज फॉर एक्झाम्पल. राईट सपोज हे इथपर्यंत समजलेलं आहे. हायड्रोकार्बन समजलं. ओके ज्याला हायड्रोकार्बन माहिती आहे परत सांगायला मी ज्याला हायड्रोकार्बन माहिती आहे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमणार आहे. समजा तुम्हाला असं म्हणलेलं आहे की राईट डाऊन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन. राईट अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा ज्याच्यामध्ये 10 कार्बन आहे. काय म्हणतो आपण ज्याच्यामध्ये 10 कार्बन आहे अशा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा. आपला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगा अल्केनचा SCnH2n+2 अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. पण त्यांनी काय दिलं गिवन मध्ये 10 कार्बन्स आहेत. राईट कार्बन किती आहेत सांगा 10 कार्बन आहे बरोबर आहे.
10 कार्बन, यांच्या ठिकाणी किती ठेवायचं सांगा, यांच्या ठिकाणी आपल्याला 10 ठेवायचे, म्हणजे काय बनेल बघा, यस C10, राईट C10. बघा 2n म्हणजे यांचा नंबर डबल प्लस 2 करायचं, म्हणजे 10 आणि 2, म्हणजे 10 प्लस 10 म्हणजे 20, आणि याच्यात 2 ऍड करू आपण, म्हणजे किती झाले सांगा, 22. C10H22. बघा 10 कार्बनचा अल्केन आहे, 10 कार्बनचा बेस काय सांगा, डेक आहे, अल्केन आहे, अल्केन डेक सिंगल बॉन्ड, त्याला काय म्हणायचं सांगा, डेकेन. बघा अशा प्रकारे अल्केनचं पण लिहिता येतं. मी तुम्हाला असं म्हणलं, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन, राईट, हॅव्हिंग 20 कार्बन ॲटम्स. किती कार्बन घ्यायचे सांगा अल्केन मध्ये, 20 कार्बन घ्यायचे. आता तुम्हाला माहिती आहे बघा, अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय सांगा, CnH2n अशा प्रकारचा आहे. जेवढे कार्बन्स डबल मध्ये हायड्रोजन घ्यायचे बघा, यस, मग कार्बन किती सांगा, कार्बन आहेत 20, हायड्रोजन किती असतात सांगा डबल मध्ये, यस 20 डबल किती सांगा 40. एका लक्षामध्ये, यस. जर समजा तुम्हाला असं म्हणलेलं आहे की समजा एक आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचंय, कोणाचं लिहायचं आपल्याला, अल्काईनचा लिहायचंय. अल्काईनच्या सांगितले की या अल्काईन मध्ये समजा आपल्याकडे 50 अशा प्रकारचे 50 कार्बन आहेत, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा. जनरल फॉर्म्युला काय सांगा आपला, CnH2n-2 असं आहे, राईट. मग कार्बन किती सांगा आपल्याकडे 50, राईट. इथे 50 डबल करा, किती झाले सांगा, 50 डबल म्हणजे 100 झाले, 100 मधून 2 वजा करा, राईट, किती झाले सांगा 98, किती झाले आपले 98. म्हणजे फॉर्म्युला काय बनलेला आहे बघा, C50H98. लक्षामध्ये, ज्यांना फॉर्म्युला माहित आहे त्यांना, ज्यांना जनरल फॉर्म्युला माहित आहे त्याला कुठल्याही अल्केनचा आणि अल्काईनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिता येतं. ज्याला हे सगळं जमणार आहे त्याला स्ट्रक्चर्स काढता येतील, त्याला कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कुठल्याही मॉलिक्युलचं तुम्हाला आययुपीएसी नाव लिहिता येईल, तुम्हाला कॉमन नाव लिहिता येईल. तर कॉमन मध्ये काही त्यांच्या ओरिजिन वरती डिपेंड असतात, त्यांच्या सोर्सेस वरती डिपेंड असतात, पण आययुपीएसी 100% आपल्याला लिहिता येतं, राईट. इथपर्यंत समजलेलं आहे, सगळ्यांना समजलं, राईट. काही जर डाऊट असेल तर कमेंट्स मध्ये सांगत राहा, राईट. उर्वरित जो भाग आहे तो पुढच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करू. ओके, थँक्यू.